प्रेज द लॉर्ड. या सकाळच्या वेळेला परमेश्वराला धन्यवाद देऊया का परमेश्वराने आजचा दिवस आपल्याला दाखवला. आज आपण परमेश्वराच्या वचनाच्यामध्ये परमेश्वर सकाळी सकाळी माझ्या संगती खूप सुंदर रीतीने बोलला आणि या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहे. कारण परमेश्वर जेव्हा बोलतो तो उत्तम गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्रगट करतो. तर आपण छोटी प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर वचनामध्ये जाऊया. आणि देव जे काही आपल्या संगती बोलतो ते अद्भुत असतं आणि ते जर केलं आपण आपल्या जीवनामध्ये तर परमेश्वर जरूर याच्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करतो. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देते येशू राजा, तुझी स्तुती करते, तुझी महिमा करते बाप्पा प्रभू. या सुंदर वेळेला देव बाप्पा, सुंदर टायमामध्ये देव बाप्पा प्रभू येशू तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये बाप्पा प्रभू हे वचन जेव्हा प्रभू परमेश्वर बाप्पा प्रभू तू आमच्या प्रगट करत आहे बाप्पा, अद्भुत रीतीने प्रभू आमच्या प्रियजनांच्या जीवनामध्ये प्रभू हे उतरून येऊ दे बाप्पा. कारण प्रभू जेवढ्यांनी वचन ग्रहण केलं बाप्पा प्रभू परमेश्वर बाप्पा आणि त्याच्यामध्ये विश्वास केला तेवढ्यांनी आपलं घर खडकावर बांधलं बाप्पा परमेश्वरा. मग प्रभू परमेश्वर वारं आलं वादळ आलं तरी प्रभू त्या घराला कोणी पाडू शकलं नाही बाप्पा. आजही अशीच परिस्थिती आहे बाप्पा. आमचे घरं देव बाप्पा प्रभू खडकावर नसल्यामुळे प्रभू आमचा विश्वास प्रभू येशू नावाच्या खडकावर नसल्यामुळे देव बाप्पा अनेक वेळा प्रभू वारा येतो वादळ येतो आणि देव बाप्पा प्रभू येशू आमच्या जीवनाचा नाश होतो बाप्पा. पण प्रभू येशू राजा आजचा दिवस तू उत्तम रीतीने प्रभू आम्हाला दाखवला, तुझी दया केली, तुझी कृपा केली प्रभू, त्याबद्दल तुझे उपकार स्मरण करते. आणि प्रभू वचन सांगत असताना बापा तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रगट कर आणि मलाच नव्हे तर परमेश्वर बापा प्रभू प्रत्येक लोकाला प्रभू जो ऐकतो त्याला तू आशीर्वादित कर बापा. आणि या वचनाप्रमाणे प्रभू तुझी सामर्थ्य प्रत्येक जीवनावर उतरवून दे येशू राजा. धन्यवाद देते प्रभू येशू, तुझी स्तुती करते, आदर गौरव महिमा तुला देते. लहान प्रार्थना धन्य माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तो ऐक बापा. आमेन. तर आज आपण काढूया निर्गम याचा 33वा अध्याय आणि 7 वचनपासून तर काही वचने मी तुमच्यासाठी वाचते, तुम्ही ऐका. परमेश्वर या वचनाच्या द्वारे माझ्या संगती खूप चांगला बोलला, खूप उत्तम रीतीने बोलला आणि मला पण ह्या जीवनामध्ये माझ्या या गोष्टी अप्लाय करण्याची गरज आहे. कारण मी सुद्धा खूप कमजोर आहे आणि मला सुद्धा परमेश्वर या वचनाच्या द्वारे बोलत आहे. लिहिलेलं आहे 7 वचनपासून. मोशे छावणी बाहेर बराच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्यास तो दर्शन मंडप बने. कोणाला परमेश्वराची काही विचारायचे असले म्हणजे तो छावणी बाहेर त्या दर्शन मंडपाकडे जाई. असे होई की जेव्हा मोशे व त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात आत प्रवेश करीपर्यंत त्याचकडे नजर लावेल. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशाशी भाषण करी. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सर्व उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालीत. कोणी आपल्या मित्राशी भाषण करावे तसे परमेश्वर मोशाची समोरासमोर भाषण करी. मोशे छावणीकडे परत येत असे तरी त्याचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर जात येत नसे. आमेन. तर आपण इथे पाहतो जेव्हा परमेश्वराने मोशेला निवडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिला अध्याय 33वा अध्याय आणि पहिल्या वचनपासून वाचतो तर लिहिलेला आहे. मग परमेश्वराने मोशास सांगितले, तू आणि जे लोक मिस्र देशातून आलेले आहेत ते येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीस देईन असे अब्राहम इसाक याकोब यास मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशात जा. तर परमेश्वराने त्यांना निवडलं होतं दासत्वातून त्यांना कनान देशाकडे, जिथे दुधा आणि मधाचा प्रवाह होता त्या देशामध्ये त्यांच्यासाठी परमेश्वराने उपाय केला होता आणि त्यांना निवडलं होतं आणि त्यांना त्या दासत्वातून त्यांना बाहेर काढलं होतं. आणि मोशेला आज्ञा दिली का आता तू यांचा लीडर आहे, तू यांना घेऊन जा. आणि तो जायला लागला 4 वचनपासून जेव्हा आपण पाहतो का ते लोक मोशे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपल्या लोकांना घेऊन आपल्या प्रवासामध्ये निघाला. पण प्रवासामध्ये निघाल्याच्या नंतर 7व्या वचनामध्ये आपण पाहतो का त्याने आपल्यासाठी बऱ्याच अंतरावर म्हणजे जिथे लोक सगळ्यांनी आपली छावणी लावली होती, जिथे आपले घराच्यासाठी त्यांनी तंबू लावले होते ज्याच्यामध्ये ते आपला रस्त्यामध्ये
निर्वाह करत होते. जिथे ते थांबत होते तिथे तंबू लावून ते थांबत होते आणि जेव्हा जेव्हा परमेश्वर सांगत होता तेव्हा ते जात होते. तर अशा वेळेला मोशेची काय प्रतिक्रिया होती, मोशे काय करत होता. आपल्याही जीवनामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. 24 तास परमेश्वराने दिले, पण त्या 24 तासामध्ये आपण काय करतो. परमेश्वराने तर तुम्हाला आणि मला 24 तासाचा दिवस दिला आणि प्रत्येक दिवस तो देतो. पण मोशेच्या जीवनामध्ये मोशेने लिहिलेलं आहे, मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर जाऊन तंबू नेऊन उभा करी. म्हणजे त्यांनी परमेश्वराच्यासाठी एक वेगळं स्थान बनवलं. त्यांनी लोकांच्या मध्ये राहून परमेश्वराशी बोलणं खूप कठीण जातं. आपल्या घरामध्ये, लोकांमध्ये, कामामध्ये, या सगळ्यांमध्ये आपण जरूर परमेश्वराला स्मरण करतो, आपण आठवण करतो, आपण प्रार्थना करतो. पण जो क्वालिटी टाईम आहे, जो परमेश्वर जिथे तुमच्या संगती बोलतो, आपण परमेश्वराच्या संगती बोलतो, तो वेगळं स्थान हे मोशेने आपल्यासाठी बनवलं. त्यांनी सर्व छावणीच्या बाहेर बऱ्याच अंतरावर, म्हणजे जिथे लोकांचा आवाज नाही, जिथे लोकांचे विचार नाही, अशा ठिकाणी त्यांनी काय केलं, एक तंबू उभा केला आणि त्याला त्यांनी नाव दिलं दर्शन मंडप. दर्शन मंडपाचा अर्थ आहे का जिथे परमेश्वर दर्शन देतो, जिथे कोणीतरी दर्शन देतं आणि तिथे दर्शक मंडपाच्या खाली वर एक असं कपडा लावलेला असतो आणि वर त्याच्या चारी बाजूंनी काय असते, चारी बाजूनी सुद्धा असं घरासारखे असे काय असतं ते मंडप, तुम्हाला माहिती आहे कसा असतो. त्या मंडपासारखा वर आणि म्हणजे चारी बाजूनी वेढलेला असतो. त्याच्या आतमध्ये आपण सुरक्षित असतो. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये आताही मंडप लोक लग्नामध्ये बांधतात का, जेणेकरून आपल्याला सुरक्षितता मिळते. तिथे ऊन वारा पाऊस यापासून तिथे लोक काय करतात, तिथे आपली वस्ती करतात. अजूनही किती ठिकाणी लोक असे जे गावोगावी जातात आणि जिथे काय करतात, आपला वस्तीस्थान त्यांना नसतं, गावाच्या बाहेर आपल्या असे तंबू बांधतात आणि त्या तंबूमध्ये अजूनही काही लोक काय करतात, आपला उदरनिर्वाह करतात. आणि त्याचप्रमाणे मोशेने सुद्धा एक सगळ्यांच्या संगती तंबू, सगळ्यांचे आपले तंबू बांधले होते. पण मोशेने त्या तंबूमध्ये परमेश्वराची उपस्थितीला त्यांनी त्याच्या संगती परमेश्वर हमेशा होता. पण परमेश्वराच्यासाठी बोलण्यासाठी त्यांनी अंतरावर काय केलं, त्याच्यासाठी एक दर्शन मंडप बनवला आणि मोशे त्याच्यामध्ये जाऊन आपल्या परमेश्वराशी बोलत होता. परमेश्वराच्यासाठी बोलण्यासाठी तुम्हाला जगाच्या बाहेर, जगातून थोडंसं दूर जाऊन तुम्हाला आणि मला परमेश्वराच्यासाठी दर्शन घेण्यासाठी एक मंडपाची गरज आहे, एका वेदीची गरज आहे. असे आपण किती वेळा तरी पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, प्रत्येक मनुष्याने आपल्या परमेश्वराशी बोलण्यासाठी काय केलेलं आहे, आपल्या स्वतःला वेगळं केलेलं आहे. योहान, जो बाप्तिस्मा देणारा योहान आहे, तो सुद्धा आपलं जीवन कुठे जंगलामध्ये जगला. लोक या दुनियाच्या थोडासा वेगळा दूर त्यांनी जीवन जगला आणि त्यांनी त्याचं लहानपण, तरुणपण तिथे जंगलामध्ये, अरण्यामध्ये त्यांनी काय केलं, आपलं लहानपण, मोठंपण, तरुण्याचं जीवन काय केलं, त्यांनी तिथे राहून आपल्या परमेश्वराच्या इच्छेला, त्याच्या सेवेला पूर्ण करण्याच्यासाठी त्यांनी तिथून सुरुवात केली. त्यांनी कदाचित तो दुनियामध्ये असता तर त्याला 4 लोकांनी ज्ञान दिलं असतं, त्याला भटकवलं असतं सैतानाने. पण त्यांनी आपल्यासाठी एक अंतर ठेवलं. जगापासून एक अंतर जोपर्यंत आपण ठेवत नाही ना, तोपर्यंत परमेश्वराच्या मंदिरामध्ये, त्याच्या दर्शनापर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून खूप गरजेचं आहे आपल्याला थोड्या अंतरावर, या जगापासून थोडं अंतर घेऊन आपल्याला परमेश्वराशी बोलायचं असेल तर थोडं अंतर घ्यावं लागेल, जगापासून थोडं दुरावा घ्यावं. थोडासा येशू ख्रिस्तांनी जेव्हा सेवा चालू केली, वचन म्हणतं परमेश्वराने त्याला 40 दिवस आणि 40 रात्र 40 दिवस कुठे नेलं, अरण्यामध्ये नेलं, या जगापासून थोडं अंतरावर नेलं, कारण परमेश्वराला त्याच्यापासून मोठ्या सेवा करून घ्यायच्या होत्या. म्हणून माझ्या प्रियांनो, जे दर्शन तुम्हाला आणि मला पाहिजे, त्याच्यासाठी एक दर्शन मंडपाची एक गरज आहे. आणि ते तुम्हाला आणि मला सर्वांसंगती राहून, सगळ्यांच्या मध्ये राहून, संसारामध्ये राहून, संसारिक गोष्टीमध्ये राहून, संसारिक लोकांमध्ये राहून तुम्हाला आणि मला नाही मिळणार. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला एक दर्शन पाहिजे असेल, देवाचं एक विजन पाहिजे असेल तुम्हाला आणि मला, तर त्याच्यासाठी थोडं अंतर घेण्याची गरज आहे. आणि मोशेने तेच केलं. मोशेने काय केलं, छावणीच्या बाहेर, सगळ्यांच्या छावण्या तिथे होत्या, पण त्यांनी आपली छावणी काय केली, आपला तंबू काय केला, थोडा दूर उभा केला आणि त्या दूर उभा केला आणि त्या तंबूला त्यांनी दर्शन मंडप नाव दिलं. आणि पुढे वाचतो आपण का, सगळेजण त्या दर्शन मंडपापर्यंत जायचं, तर सर्वजण आपापल्या दारातून काय करायचे, काय पाहिजे, त्या दर्शन मंडपावर मेघस्तंभाच्या द्वारे परमेश्वर उतरून यायचा
आणि समोरासमोर काय करायचा, मोशे संगती भाषण करायचं, मोशे संगती बोलायचा, मोशेला आपल्या गोष्टी सांगायचा, उद्या आजच्या दिवसाला तुला काय करायचं त्या गोष्टी त्याच्यावर प्रगट करायचा. आणि असं तो रोज करत होता. जेव्हा जेव्हा तो असं नाही का आता या दिवशी केलं त्याच्यानंतर नाही, तो रोज करायचा. कारण परमेश्वर त्याला आपल्या पर्वतावर बोलवत होता, तेव्हा परमेश्वर त्याच्या संगती एकांतामध्ये बोलायचा. तर परमेश्वराची इच्छा आहे तुमच्या संगती माझ्या संगती बोलण्याची, पण त्यासाठी तुम्हाला आणि मला थोडं अंतर घ्यावं लागेल जगापासून. तुम्हाला आणि मला ते एक पवित्र मंडप आणि ते दर्शन मंडप स्वतःसाठी बनवावं लागेल, जिथे जाऊन तुम्ही आणि मी परमेश्वरा संगती बोलू शकतो, जिथे परमेश्वर तुमच्या संगती आणि माझ्या संगती बोलू शकतो, तो त्याचे कार्य प्रगट करू शकतो. अशा गोष्टीच्यासाठी परमेश्वर आणि ज्याच्यासाठी तुम्हाला आणि मला निवडलं. अनेक वेळा आपल्याला समजत नाही परमेश्वराने माझी निवड का केली, कशासाठी केली. अनेक वेळा आपल्याला समजत नाही का, कारण आपल्यासाठी आपण आपल्या प्रियजनांपासून, आपल्या घरच्यांपासून, आपल्या संसारापासून, आपल्या कामापासून अंतर नाही घेतलेलं आहे. थोड्या अंतरावर जर आपण त्याच्यासाठी एक दर्शन मंडप बनवला, जिथे जाऊन आपण त्याच्याशी बोलू शकतो, तिथे कोणी तिसरा मनुष्य नाही राहणार. सगळे लोक आपापल्या दाराशी होते, कोणीही त्या दर्शन मंडपापर्यंत जात नसे, कारण तिथे परमेश्वराची उपस्थिती उतरून येत होती आणि परमेश्वर मेघस्तंभाच्या द्वारे तिथे प्रगट होत होता आणि मोशे संगती बोलत होता. आज परमेश्वर तुमच्या संगती आणि माझ्या संगती पण बोलण्यासाठी रोज वाट पाहत आहे. रोज त्याची दया आणि कृपा तुमच्या आणि माझ्यावर रोजच्या दिवसाला यासाठी होते का त्याची इच्छा आहे का तुमच्या संगती आणि माझ्या संगती बोलावं. पण तुम्ही आणि मी सुद्धा आपल्या स्वतःसाठी अनेक वेळा या जगापासून अंतर घेण्यामध्ये विसरून जाते आणि अनेक वेळा त्या दर्शन मंडपामध्ये मी जाण्यासाठी कधी जाते कधी नाही जात. पण जरूर एक दर्शन मंडप, एक वेगळी जागा परमेश्वरासाठी असतं, जिथे परमेश्वर तुमच्या संगती आणि माझ्यासाठी एकांतामध्ये बोलू शकतो. कारण मत्तेमध्ये सुद्धा लिहिलेल्या 6व्या अध्यायामध्ये का तू तुझं दार बंद कर, तू वेगळा हो, अंतर घे, दार बंद कर, या संसाराशी थोडंसं नातं तोड आणि आपल्या गुप्त पित्याशी काय कर, तू आपल्या गोष्टी त्याच्यासमोर ठेव आणि आपल्या गुप्त पित्याच्या गोष्टी ऐक. येशूने सुद्धा मत्तेच्या पुस्तकामध्ये आपल्याला तेच सांगितलं आहे आणि मोशे ते करत होता. आणि म्हणून मोशे 6 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांचं लिडरशिप करू शकला. परमेश्वर त्याच्या संगती बोलत होता म्हणून तो ती लिडरशिप करू शकला. त्याने स्वतःला जगापासून, लोकांपासून थोडं अंतर घेतलं आणि परमेश्वराच्यासाठी त्यांनी जागा बनवली. जशी आपल्या दाविदाला बघतो, दाविदाने सुद्धा काय म्हटलं, जेव्हा आपल्या घरामध्ये तो राहत होता, आपल्या महालमध्ये तो राहत होता, आपल्या पॅलेसमध्ये जेव्हा तो राहत होता, तेव्हा त्यांनी विचार केला, मी तर एवढा मोठा देवदारच्या याच्यामध्ये घरामध्ये राहतो, इतका मोठा माझा बंगला, एवढा मोठा माझं महल आहे, एवढा मोठा माझं पॅलेस आहे, त्याच्यामध्ये मी राहतो, पण माझा परमेश्वर कुठं आहे. माझा परमेश्वर तो कोशामध्ये आहे. त्याचा कोशही काय आहे, बाहेर ठेवलेला आहे. आणि जिथे जिथे त्याचा कोश कुठे, कधी इथे, कधी तिथे, कधी या गावात, कधी त्या गावात, असा तो कोश त्या वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये राहत होता. पण दाविदाने म्हटलं का मी माझ्या परमेश्वरासाठी एक मंदिर बांधेल. आणि त्यांनी विचार केला तर परमेश्वराला तो विचार खूप आवडला. पण परमेश्वर त्याच्याशी बोलला का तू नाही करू शकत, कारण तुझे हात काय रक्ताने काय केलेले आहे, तुझ्या हाताला रक्त लागलेलं आहे, खून केलेला आहे तू एका निष्पाप मनुष्याचा, म्हणून तू करू नाही शकत ते काम. पण तुझ्या मुलाच्या द्वारे जरूर तू माझ्यासाठी मंडप बांधू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाचतो, शिकतो, तेव्हा तुम्हाला आणि मला समजतं का देवाच्या लोकांनी देवाशी बोलण्यासाठी आपल्या स्वतःला वेगळं केलं. देवाशी बोलताना देवाशी बोलायला, देवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या स्वतःला वेगळं करण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण वेगळं करत नाही तोपर्यंत आपल्याशी देव बोलत नाही. आणि देवाच्या ज्या इच्छा, त्याचं प्रगटीकरण तुम्हाला आणि मला जर भेटायचं असेल तर ते तुम्हाला आणि मला अंतरावर भेटू शकते, एकांतामध्ये, त्या दर्शन मंडपामध्ये. जेव्हा प्रगटीकरण त्याच्यावर जेव्हा प्रगटीकरण त्यांनी लिहिलं, तेव्हा तो सुद्धा एका टापूवर होता आणि त्या टापूवर कोणीच नव्हतं, सगळीकडे पाणी. एकांतामध्ये परमेश्वराने त्याला पूर्ण रेव्हेलेशन दिलं, पूर्ण प्रगटीकरणाचं पुस्तक एका टापूवर जिथे कोणीच नाही आहे त्या ठिकाणावर त्याने लिहिलं. कारण ते त्या जगापासून त्याचं अंतर होतं. हे अंतर घेणं जगापासून तुम्हाला आणि मला खूप गरजेचं आहे. त्याच्या दर्शन मंडप बांधणं खूप गरजेचं आहे. त्याच्या संगतीत तुम्हाला आणि मला बोलायचं आहे. तर तुम्हाला आणि मला या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, पुढारी लिडरशिप करायची आहे. तर तुम्हाला आणि मला मोशेसारखं
आणि योहानासारखं, येशूसारखं या जगापासून थोडं अंतर घेण्याची गरज आहे. तेव्हाच देव काय करतो, त्याची अद्भुत कृत्य आपल्यावर प्रगट करतो. आणि काय तुम्हाला आजच्या दिवसाला करायचं ते देव तुम्हाला आणि मला सांगतो. अनेक वेळा आपल्याला समजत नाही आजकाल काय करायचं का? कारण आपण त्याच्या दर्शन मंडपामध्ये नाही आहे, आपण दर्शन मंडपाच्या बाहेर आहे. त्याचे दर्शन जर तुम्हाला आणि मला पाहिजे आहे तर तुम्हाला आणि मला त्या मंडपामध्ये असण्याची गरज आहे. आणि तो मंडप तुम्हाला जगामध्ये लावून भेटणार नाही. तिथे खूप डिस्टर्बन्स आहेत, खूप अशा अभिलाषा आहे, अशा वासना आहे, अशा गोष्टी आहे जे तुम्हाला आणि मला देवाशी बोलण्यामध्ये अडखण येतात. म्हणून मोशेने काय केलं, त्या अडखणाच्यापासून दूर गेला आणि त्यांनी स्वतःसाठी एक दर्शन मंडप बनवलं जिथे तो परमेश्वराशी बोलू शकतो. तर आपण सुद्धा आज परमेश्वराकडे प्रार्थना करूया, प्रभू आजपर्यंत त्या दर्शनामध्ये मी नाही चाललो, त्या दर्शन मंडपाला मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये नाही बांधलं, पण आज मी माझ्या स्वतःसाठी मी या जगापासून थोडं दूर करून मी तुझ्यासाठी एक दर्शन मंडप बांधतो जिथे तू आणि मी आपल्या दुसऱ्यांसाठी बोलू. आणि तुम्हाला रोज सांग का मला आज त्या दिवसाला काय करायचं आहे. आपण प्रार्थना करू. ज्याप्रमाणे परमेश्वराने ज्यांना ज्यांना दर्शन दिले ते जगामध्ये राहून नाही दिले तर ते वेगळे होते, म्हणून परमेश्वराने आपल्या अद्भुत दृष्टी त्यांच्यावर प्रगट केला. योहान बाप्तिस्मा देणारा सुद्धा आईच्या गर्भापासून पवित्र आत्म्याने भरलेला होता आणि तो आत्म्याने भरला होता, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याला आपलं जीवन या जगापासून थोडं अंतरावर ठेवलं. आणि देवाने येशूने त्याच्यासाठी उत्तम अशी काय दिली, साक्ष दिली. त्यांनी म्हटलं का हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्यांनी दूर राहून अंतरावर राहून काय केलं, माझ्या येण्याच्या पहिले मार्ग तयार केला. लोकांनी त्याला व्यवस्थित समजलं नाही, कदाचित त्याला दोष लावला. पण येशूंनी म्हटलं नाही, तो जो जंगलामध्ये राहत होता ना, तो त्यांनी माझ्यासाठी मार्ग तयार केला. मी येण्याच्या पहिले आज चुकला तो, आज त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, पण तरी त्यांनी माझ्यासाठी काय केला, तो अरण्य आणि ते दर्शन मंडपामध्ये तो राहून त्यांनी माझे कार्य पूर्ण केले. तर आपल्याला त्या दर्शन मंडपाची गरज आहे. मोशेने आपल्यासाठी बांधलं, आपण सुद्धा आपल्या स्वतःसाठी बांधूया. या जगापासून थोडं वेगळं जाऊया आणि त्या दर्शन मंडपामध्ये जिथे देव आपल्यावर गोष्टी प्रगट करतो, जिथे परमेश्वर तुम्हाला आणि मला कसं चालायचं, उठायचं, बसायचं, त्याचं राज्याचा विस्तार कसा करायचा या गोष्टी प्रगट करतो. तुम्हाला आणि मला लिडरशिप कशी करायची त्या गोष्टी प्रगट करतो, त्याचे कार्य प्रगट करतो, त्याची सेवा प्रगट करतो. मोशे त्या दर्शन मंडपामध्ये जायचा आणि आपल्या लोकांच्यासाठी काय करायचा, प्रार्थना करायचा, विचारायचं, प्रभू मला काय करायचं आहे, आणि परमेश्वर त्याच्यावर प्रगट करत होता. त्या सुंदर गोष्टी परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवल्या. कदाचित ह्या लिहून ठेवल्या नसत्या तर कदाचित तुम्हाला आणि मला सत्याचा मार्ग कळला नसता, आणि तुम्हाला आणि मला त्या गोष्टी ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अद्भुत ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला आणि मला कळल्या नसत्या. पण आज आपण निर्गम्याचा 33वा अध्याय आणि 7व्या वचनाप्रमाणे परमेश्वराला धन्यवाद देऊ. मोशेने ज्याप्रमाणे अंतरावर सगळ्याच्या छावण्या होत्या, पण त्या छावणीतून थोड्या अंतरावर त्यांनी अजून एक तंबू बांधला आणि त्या तंबूमध्ये त्यांनी एक दर्शन मंडप बनवला आणि त्या दर्शन मंडपामध्ये तो आपल्या परमेश्वराशी बोलायचा. आज परमेश्वर पण तुमच्या संगतीने माझ्या संगती समोरासमोर बोलण्यासाठी तयार आहे. पण काय तुम्ही त्या दर्शन मंडपामध्ये आपण जाण्यासाठी तयार आहोत? परमेश्वर तुमची आणि माझी वाट पाहत आहे. आमेन. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देते येशू राजा, सुंदर वचनाच्या द्वारे बोलल्याबद्दल. प्रभू येशू, हे वचन आमच्या पावलासाठी दिवा आणि आमच्या मार्गासाठी देव बाप्पा प्रकाश आहे. बाप्पा आज मोशेनी ज्याप्रमाणे प्रभू आपला निर्णय घेतला आणि त्याने जगाच्या अंतरावर जाऊन देव बाप्पा एक दर्शन मंडप तयार केलं जिथे तू त्याला दर्शन द्यायचं. प्रभू आज आम्ही सुद्धा देव बाप्पा त्या दर्शन मंडपामध्ये जाऊन देव बाप्पा तू जे बोलतो प्रभू त्या गोष्टी आमच्यावर प्रगट कर प्रभू, आणि आम्हाला बळ दे, ताकद दे, शक्ती देत आणि परमेश्वर पाहू दे आमच्याद्वारे. परमेश्वर बाप्पा त्या अद्भुत गोष्टी त्या मोशेच्या जीवनामध्ये झाल्या आमच्या जीवनामध्ये पण हवा प्रभू. धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, आदर महिमा गौरव तुला देते प्रभू येशू राजा. आणि लहान प्रार्थना धन्यवाद टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त च्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तू आहे. आमेन.